नमस्कार मित्रांनो, मी विष्णू शिंदे आपल्यासाठी घेऊन येतोय कविता, लेखन आणि अभिवाचन स्वतः विष्णू शिंदे। मोबाईल नंबर 9623102113। चला तर मित्रांनो, ऐकूया मग कविता। कथा, कादंबरी आणि गझलला घेऊन मी आज सहज कवितेला भेटायला गेलो। कथा, कादंबरी आणि गझलला घेऊन मी आज सहज कवितेला भेटायला गेलो। बघून कवितेचा अवतार मी जागच्या जागी शांत झालो। बघून कवितेचा अवतार मी जागच्या जागी शांत झालो। भास्कर अंगावर आली कविता, भास्कर अंगावर आली कविता। तुझ्या सगळ्या ह्या सख्या मी काय तुझी दुश्मन आहे? तुझ्या सगळ्या ह्या सख्या मी काय तुझी दुश्मन आहे? तुझ्या लेखणीची धार मी माझ्या धारेवर नाचणारी तुझी ही गझल आहे। तुझ्या लेखणीची धार मी माझ्या धारेवर नाचणारी तुझी ही गझल आहे। गझल मग फनकारलीच, गझल मग फनकारलीच। अगं एवढे दिवस मग कुठं होतीस? गझल माझी बोलून गेली। अगं एवढे दिवस मग कुठं होतीस? गझल माझी बोलून गेली। कविता मग पुन्हा फनकारली। अगं 4 ओळीची गझल तो माझ्यामुळेच तुला किंमत आली। अगं 4 ओळीची गझल तू माझ्यामुळेच तुला किंमत आली। गझल काय म्हणते बघा। असल्या 56 कविता बघितल्यात मी, असल्या 56 कविता बघितल्यात मी। कवितेचा तोरा तू मिरवू नको। नावाची गझल हाय मी, उगाच डोकं फिरवू नको। नावाची गझल हाय मी, उगाच डोकं फिरवू नको। कथा, कादंबरी मग सहज बोलल्या कानात माझ्या। कथा, कादंबरी मग सहज बोलल्या कानात माझ्या। ह्यांचा वाद मिटणार नाही, कविता नुसती बोंबलती। तुझी गझल प्रामाणिक आहे, कविता नुसती बोंबलती। तुझी गझल प्रामाणिक आहे। हायदोस करून करून कविता मग शांत झाली। हायदोस करून करून कविता मग शांत झाली। कथा, कादंबरीनं समजावल्यावर तिला थोडी बुद्धी आली। कथा, कादंबरीनं समजावल्यावर तिला थोडी बुद्धी आली। साहेब, मी तुमची कविता आहे, गझलला पण तुम्ही विसरू नका। साहेब, मी तुमची कविता आहे, गझलला पण तुम्ही विसरू नका। माझीच ती बहीण आहे, तुम्हीच आहे तिचा कृष्ण सखा। माझीच ती बहीण आहे, तुम्हीच आहे तिचा कृष्ण सखा। धन्यवाद मित्रांनो।